नंतरची बातमी आहे नवाब मलिक यांच्या संदर्भात मलिकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळालेला आहे। आणखी 6 महिन्याचा वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आलाय। नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून नवाब मलिक यांना 6 महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। वैद्यकीय आधारावर हा जामीन मंजूर करण्यात आलाय। नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला आहे। 6 महिन्याचा वैद्यकीय जामीन त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे। मलिकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळालेला आहे। आणखी 6 महिन्यांचा वैद्यकीय जामीन त्यांना मंजूर करण्यात आलाय। नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून नवाब मलिक यांना 6 महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याशी जोडले गेलेले आहे। शुभम, नवाब मलिक यांना आता दिलासा मिळतोय, 6 महिन्यांसाठी त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे, अधिकची माहिती। अगदी बरोबर जान्हवी, बघायला गेलं तर नवाब मलिक यांना जो आहे जामीन मंजूर झालेला आहे सुप्रीम कोर्टाकडनं। याआधी सुद्धा ते जामिनावर होते। कुठेतरी त्यांचं जे प्रकरण होतं त्याच्यामधनं ते कुठेतरी बाहेर येताना दिसत आहेत। सोबतच अजित पवार यांनी महायुतीमध्ये समावेश झाल्यामुळे कुठेतरी नवाब मलिक यांना फायदा होताना सुद्धा दिसून येत आहे जान्हवी आपल्याला। 6 महिन्यांसाठी त्यांचा जामीन मंजूर झालेला आहे। त्यांची किडनी निकामी झाल्या कारणाने हा जामीन मंजूर झालेला आहे सुप्रीम कोर्टातून। जी 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 धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।